विद्यार्थी मित्र हो, मागच्या वर्गामध्ये आपण उष्णतेबद्दलची बरीचशी माहिती आपण घेतलेली आहे. उष्णता, तापमान म्हणजे काय हे आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलं. त्याचबरोबर उष्णतेचं संक्रमण कसं होतं तेही आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलं. आता संक्रमण म्हणजे उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने जाते हेही आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलेलं आहे. त्याचाच पुढचा भाग आपण या वर्गामध्ये अभ्यासणार आहोत, जो उष्णतेबद्दल किंवा उष्णतेच्या बाबतीमध्ये उष्णतेचा बाबत अप्रकट उष्मा कशाला म्हणायचं, पाण्याचं असंगताचरण किंवा दवबिंदू तापमान यासारख्या घटकांची माहिती आपल्याला या भागामध्ये आपल्याला घ्यायची आहे. विद्यार्थी मित्र, आपल्यासमोर जी आकृती आहे त्या आकृतीचं आधी वर्णन ऐका आणि त्याच्याबद्दल बाजूला जो आलेख दिला आहे तो आलेख सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथे एका काचेच्या भांड्यामध्ये बर्फ घेतलेला आहे. त्या बर्फामध्ये सुरुवातीला आपण एक तापमापी ठेवली आणि त्या बर्फाचं आपण तापमानाची नोंद तापमापीमध्ये केली. आपल्याला माहिती की पाण्याची स्थायी अवस्था म्हणजे बर्फ आणि त्या बर्फाचं तापमान हे 0°C आपल्याला मिळते. म्हणजे या ठिकाणी आपण तापमापीची जर नोंद पाहिली तर ते 0°C आपल्याला मिळते. त्यानंतर त्या बर्फाला या बर्नरच्या साह्याने आपण उष्णता द्यायला सुरुवात केली. जसजशी आपण त्या बर्फाला उष्णता मिळत राहील त्यातला तसतसा तो बर्फ वितळू लागतो. बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे. आपण ठराविक कालावधीमध्ये तापमानामध्ये होणारी वाढ आपण या तापमापीच्या साह्याने नोंदली. तर त्याची जर नोंद आपण घेतली तर त्याचा आलेख कशा पद्धतीने आपल्याला मिळते, आलेखाची आकृती बाजूला तुम्हाला दाखवलेली आहे. प्रत्येक 5 मिनिटाला आपण तापमापीची नोंदी घेतल्या. तो कालावधी आपण आलेखाच्या एक्स अक्षावर नोंदवला आणि तापमानामध्ये झालेली वाढ ही आपण वाय अक्षावर नोंदवली. पहिले 5 मिनिटात तापमापीच्या साह्याने नोंद घेतली तर आपल्याला ते 0°C दिसले. त्यानंतर कालावधी गेला 5-10 मिनिटं, 10 नंतर 15 मिनिट, 12-13 मिनिट झालेली असतील. त्यानंतर मात्र तोपर्यंत तापमान हे 0°C स्थिर होतं आणि त्यानंतर मात्र तापमान वाढायला सुरुवात झाली. जोपर्यंत तापमान वाढायला सुरुवात होत नाही तोपर्यंत बर्फ वितळत होता, परंतु जोपर्यंत या भांड्यातील सर्व बर्फाचं पूर्ण बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमानामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही असे आपल्याला आलेखावरून दिसतं. या भांड्यातील पूर्ण बर्फाचं जेव्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं तेव्हा मात्र तापमान वाढू लागतं. ते वाढत वाढत जातं. काही ठराविक साधारणतः कालावधीपर्यंत आपण त्याच्या नोंदी घेतल्या तर तापमान हे 100°C पर्यंत वाढत जातं. तेव्हा या भांड्यातलं पाणी उकळू लागतं. पाणी उकळून त्याच्या वाफा बाहेर पडताना आपल्याला दिसतात. आपण आणखी तापमान वाढवण्यासाठी की त्याला उष्णता देण्याचं चालू ठेवलं तर वरचेवर पाणी उकळू लागतं, परंतु तापमापीची नोंद मात्र 100°C पुढे जात नाही. पूर्ण पाणी उकळत असताना सुद्धा त्याचं तापमान स्थिर राहतं. या ठिकाणी आपल्याला 2 मुद्द्याकडे लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये या भांड्यातील सर्व बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत असताना तापमान स्थिर होतं. त्यानंतर पूर्ण बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर तापमान वाढू लागतं. पाणी उकळेपर्यंत तापमान वाढत जातं आणि पाणी उकळल्यानंतर ते पाण्याची वाफ होईपर्यंत त्या पाण्याचं तापमान उष्णता देणं चालू असतानाही 100°C स्थिर राहतं. आता इथे आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे, काही तापमानाचा विचार करायचा आहे. आपण पहिल्यांदा विचारात घेऊ द्रवणांक कशाला म्हणायचं. द्रवणांक आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, आपण मागच्या इयत्तामध्ये अभ्यासलेलं आहे की पदार्थाचं अवस्थांतर होतं. आता पदार्थाची अवस्था 3, स्थायू, द्रव आणि वायू. म्हणजे एका अवस्थेतील पदार्थाचं दुसऱ्या अवस्थामध्ये रूपांतर होतं, रूपांतर आपल्याला करता येतं. ते कसं करता येतं
तर त्या पदार्थाच्या तापमानामध्ये बदल करून आपल्याला रूपांतर करता येतं. आता द्रवणांक. द्रवण होणे म्हणजेच द्रवाचे स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होणे. द्रवण होणे म्हणजे स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होणे. आता आपल्याला द्रवणांक म्हणजे असं तापमान की ज्या स्थिर तापमानाला स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होते त्या तापमानाला द्रवणांक असे म्हणतात. ज्या स्थिर तापमानास स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होते त्या तापमानास द्रवणांक असे म्हणतात. द्रवणांक ही संकल्पना जी आहे, द्रवणांक म्हणजे विशिष्ट असं तापमान. ज्या विशिष्ट तापमानाला, ज्या स्थिर तापमानाला कोणत्याही द्रवाचे, त्याच्या कोणत्याही स्थायूचे, द्रवाचे नाही तर स्थायूचे, ज्या स्थिर तापमानाला कोणत्याही स्थायूचे अवस्थांतर होते म्हणजे द्रवामध्ये रूपांतर होतं, ते जे स्थिर तापमान आहे त्या तापमानाला त्या पदार्थाचा द्रवणांक असे म्हणतात. इथे आपण बर्फ घेतला होता, जी पाण्याची स्थायू अवस्था आहे. तेव्हा बर्फाचं तापमान होतं 0°C. त्याला उष्णता द्यायला आपण सुरुवात केली. जोपर्यंत पूर्ण बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत त्याचं तापमान हे 0°C राहिलं आणि नंतर त्याचं द्रवामध्ये रूपांतर होऊ लागलं. म्हणजे 0°C तापमानालाच बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर झाले. म्हणजे बर्फाचा द्रवणांक किती असेल? 0°C. 0°C बर्फाचा द्रवणांक असेल. तसा प्रत्येक स्थायूचा द्रवणांक हा वेगवेगळा असतो. आता आपल्याला दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं आहे. द्रवणांक म्हणजे काय आपण लक्षात घेतलं की एखाद्या पदार्थाचा द्रवणांक म्हणजे काय, तर त्या पदार्थाच्या स्थायूचे त्याच्या द्रवामध्ये रूपांतर होत असताना किंवा द्रवामध्ये रूपांतर होण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेला त्या पदार्थाचा द्रवणांक असे म्हणतात. जे तापमान आहे ती उष्णता, तापमानामध्ये द्रवणांक हे तापमानाचं निदर्शक आहे. मग अशा तापमानाचं निदर्शक आहे की ज्या स्थिर तापमानाला स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होते. आता आणखी एका मुद्द्याकडे आपल्याला लक्षात द्यायचं आहे. जोपर्यंत पूर्ण स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत उष्णता देणं जरी चालू असलं तरी त्या पदार्थाच्या तापमानामध्ये वाढ होत नाही. मग स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होत असताना उष्णता देणं चालू आहे पण तापमानामध्ये वाढ होत नाही. याचा अर्थ दिलेली उष्णता ऊर्जा कुठे गेली? तर ती दिलेली उष्णता ऊर्जा जी आहे ती उष्णता ऊर्जा त्या स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होत असताना त्या पदार्थामध्ये, त्या द्रव्यामध्ये सामावली जाते. ती तापमानामध्ये वाढ दर्शवत नाही. याचा अर्थ ती जी उष्णता आहे ती उष्णता त्या स्थायूचे जे कण आहेत, जे स्थायू अवस्थेमध्ये असताना परस्परांच्या एकदम जवळ असतात, निकट असतात, आणि द्रव अवस्थेमध्ये असताना त्यांच्यातील बंध थोडे ढिले होतात आणि ते परस्परांपासून दूर जातात. याच्यासाठी ती उष्णता वापरली जाते. याच्यासाठी ती उष्णता त्या द्रवामध्ये, त्या पदार्थामध्ये सामावली जाते. अशी जी उष्णता असते त्याला द्रवणाचा किंवा वितळणाचा अप्रकट उष्मा, शब्द वापरला अप्रकट, म्हणजे तो प्रकट होत नाही, त्या पदार्थाच्या तापमान वाढीमध्ये दिसत नाही, तो त्या पदार्थामध्येच ग्रहण केलेला असतो, सामावलेला असतो, पण तो तापमान वाढीमध्ये दिसत नाही, म्हणून त्याला अप्रकट उष्मा असं म्हणायचं. तर इथे आपल्याला कोणत्या अप्रकट उष्मेचा वापर म्हणजे विचार करायचा आहे? तो म्हणजे द्रवणाचा किंवा त्यालाच म्हणायचं वितळणाचा अप्रकट उष्मा. द्रवणाचा किंवा वितळणाचा अप्रकट उष्मा.
आता स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होत असताना उष्णता देण्याची प्रक्रिया चालू असते. जोपर्यंत त्या स्थायूचे पूर्ण द्रवामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमानामध्ये वाढ होत नाही. याचा अर्थ ग्रहण ती उष्णता जी शोषली जाते ती स्थायूमध्ये ती सामावली जाते, ती तापमान वाढीच्या स्वरूपामध्ये प्रकट होत नाही, म्हणून त्याला अप्रकट उष्मा म्हणायचं. आता हे कोणत्या ठिकाणी अप्रकट उष्मा आहे की स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होत असताना, म्हणून त्याला द्रवणाचा किंवा वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणायचं. विशिष्ट अप्रकट उष्मा. आता काय त्याची व्याख्या करता येते आपल्याला की एकक वस्तुमानाच्या स्थायूचे, इथं अप्रकट उष्मा व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्या स्थायूचं वस्तुमान घ्यायचं की एकक वस्तुमानाच्या स्थायूचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना, एकक वस्तुमानाच्या स्थायूचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना ज्या स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते, ज्या स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला त्या पदार्थाचा द्रवणाचा किंवा वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. आता इथे आपण जे बर्फाचं उदाहरण घेतलेलं आहे, समजा आपण 1 किलोग्रॅम वस्तुमानाचा बर्फ त्या भांड्यामध्ये घेतलेला होता, ते झालं त्याचं एकक वस्तुमान. या एकक वस्तुमानाच्या बर्फाचं पाण्यात पूर्णपणे रूपांतर होत असताना आपण 10-12 मिनिटं आपण उष्णता दिलेली आहे, परंतु तापमानामध्ये वाढ दिसली नाही. मग ती दिलेली उष्णता ऊर्जा कुठे गेली, तर ती दिलेली उष्णता ऊर्जा बर्फामध्ये सामावली जाते. ती दिलेली उष्णता ऊर्जा त्या बर्फामध्ये सामावली जाते. तोपर्यंत उष्णता वाढ आपल्याला दिसली नाही. मग ही जी ग्रहण केलेली उष्णता असेल ती उष्णता झाली त्या बर्फाचा द्रवणाचा किंवा वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. तर असा विशिष्ट अप्रकट उष्मा प्रत्येक स्थायूचा हा वेगवेगळा असतो. म्हणून त्याची व्याख्या फक्त लक्षात ठेवा की एखाद्या स्थायूचा द्रवणाचा किंवा वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा काय आहे, तर एकक वस्तुमानाच्या स्थायूचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला त्या स्थायूचा किंवा त्या पदार्थाचा द्रवणाचा किंवा वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. इथे विशिष्ट हा शब्द वापरलेला आहे कारण तो निश्चित असतो. त्या एकक वस्तुमानाच्या स्थायूच्या त्या विशिष्ट वस्तुमानाच्या म्हणजे एकक वस्तुमानाच्या स्थायूमध्ये त्याचा द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना जी उष्णता ग्रहण केली जाते ती ठराविक असते, निश्चित असते, म्हणून तिथे आपण विशिष्ट अप्रकट उष्मा हा शब्द वापरलेला आहे. ज्याप्रमाणे आपण द्रवणांकाचा आधी विचार केला की ज्या स्थिर तापमानाला स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होते त्याला आपण द्रवणांक असे म्हणतो, आणि त्याच स्थिर तापमान त्याच द्रवणांकावर स्थायूचे पूर्ण द्रवामध्ये रूपांतर होत असताना उष्णता शोषली जाते, ग्रहण केली जाते, ती उष्णता म्हणजे त्याची विशिष्ट द्रवणाचा किंवा वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. आता आपण तापमानाच्या संदर्भामध्ये दुसरी एक संकल्पना आपल्याला विचारात घ्यायची आहे, ते म्हणजे उत्कलनांक. उत्कलन या शब्दाचा जर आपण अर्थ विचारात केला, उत्कलन म्हणजे उकळणे, एखादा द्रव उकळणे, त्याला म्हणायचं उत्कलनांक. आणि द्रव उकळत असताना काय होत असतं तर त्या द्रवाचं वायूमध्ये म्हणजे रूपांतर होत असतं. आपण पाणी उकळताना पाहिलेलं आहे की पाणी उकळत असताना त्याच पाण्याचं त्याच्या वायू अवस्थेमध्ये म्हणजे वाफेमध्ये रूपांतर होत असताना आपल्याला दिसतं. आता या आलेखाकडे आपल्याला इकडे विचारात घ्यायचं आहे की बर्फाचं पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर झालं की उष्णता वाढायला, तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे. ते तापमान वाढत वाढत जाऊन 100 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला तो आलेख तापमानामध्ये वाढ दर्शवतो. 100 अंश सेल्सिअस तापमानाला ते पाणी उकळू लागतं आणि त्याचं वाफेमध्ये रूपांतर होऊ लागतं. आपण उष्णता देणं चालू ठेवलं तरीही पाणी उकळत असताना त्या पाण्याच्या तापमानामध्ये वाढ होत नाही. हा एक मुद्दा विशिष्ट लक्षात ठेवायचा. आपल्याला त्या मुद्द्याकडे जायचं, पण त्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी आपण
एखाद्या द्रवाचा उत्कलनांक कशाला म्हणायचं, त्या उत्कलनांकाची आपण व्याख्या घेऊ की ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते, ज्या स्थिर तापमानास द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होते, त्या तापमानास त्या द्रवाचा उत्कलनांक असे म्हणतात. त्या तापमानास त्या द्रवाचा उत्कलनांक असे म्हणतात. म्हणजे ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होत असते, त्या स्थिर तापमानाला त्या द्रवाचा उत्कलनांक असे म्हणतात. आता इथे पाण्याचं आपण उदाहरण घेऊ. पाणी किती अंश सेल्सिअस तापमानावर उकळतंय? 100 अंश सेल्सिअस तापमानावर उकळतंय. पाणी उकळत असताना त्याचं कशामध्ये रूपांतर होतंय? वाफेमध्ये, म्हणजे वायू अवस्थेमध्ये रूपांतर होतंय. जोपर्यंत वायू अवस्थेमध्ये रूपांतर होणं चालू असतं, उत्कलनाची क्रिया म्हणजे पाणी उकळण्याची क्रिया चालू असते, ते जे स्थिर तापमान स्थिर राहतं, ते जे स्थिर तापमान आहे ते स्थिर तापमान म्हणजे पाण्याचा उत्कलनांक. व पाण्याचा उत्कलनांक किती आहे? तर तो आहे 100 अंश सेल्सिअस. तसा प्रत्येक पदार्थाचा हा उत्कलनांक हा वेगवेगळा असतो. ज्याप्रमाणे द्रवण होते म्हणजे स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होते, जोपर्यंत पूर्ण द्रवामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमानामध्ये वाढ, उष्णता ग्रहण करणं चालू असलं तरी त्याचं तापमानामध्ये वाढ होत नाही. तिथे ती उष्णता अप्रकट उष्म्याच्या स्वरूपामध्ये सामावली जाते. आता इथे सुद्धा द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होत असताना द्रवाचं उत्कलन होत असतं, त्याला ते जे स्थिर तापमान आहे त्या स्थिर तापमानाला आपण उत्कलनांक असे म्हणतो. इथे सुद्धा उत्कलनाची क्रिया चालू असताना उष्णता देणं चालू आपण ठेवलं तर जोपर्यंत पूर्ण द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत उष्णता देणं जरी चालू असलं तरी त्या पदार्थाच्या तापमानामध्ये वाढ दिसत नाही, वाढ होत नाही. याचा अर्थ दिलेली उष्णता त्या द्रवाचं वायूमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरली जाते, तेव्हा ती उष्णता त्या द्रवामध्ये पूर्णतः सामावली जाते, ती प्रकट होत नाही, म्हणून ती अप्रकट राहते. याला उत्कलनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा किंवा त्याला बाष्पन, उत्कलन म्हणजेच उत्कलन होत असताना काय होत असतं तर वाफेमध्ये रूपांतर होत असतं, म्हणजेच बाष्पामध्ये रूपांतर होत असतं, म्हणून त्याला बाष्पनाचा अप्रकट उष्मा असं म्हणायचं. तर याची व्याख्या काय? आपण आता त्याच्या व्याख्येकडे जाऊ. काय आहे ती व्याख्या? त्याला आपण बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतो की एकक वस्तुमानाच्या द्रवाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे इथे पहा, 100 अंश सेल्सिअस तापमानाला पाणी उकळतं. पाणी हा द्रव आहे. 100 अंश सेल्सिअस तापमानाला पाणी उकळतंय. उकळण्याची क्रिया चालू असताना उष्णता देणे चालू आहे, परंतु तापमानामध्ये कुठल्या प्रकारची वाढ होत नाही. याचा अर्थ उकळण्याची क्रिया चालू असताना पाण्यामध्ये उष्णता शोषली जाते. ही उष्णता त्या द्रवामध्ये म्हणजे पाण्यामध्ये शोषली जाते. तर इथे या 100 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याचे पूर्ण वाफेमध्ये रूपांतर होत असताना जेवढी उष्णता शोषली जाईल ती उष्णता म्हणजेच त्या पाण्याची विशिष्ट अप्रकट उष्मा. तर ही अप्रकट उष्मा म्हणजे ती प्रकट होत नाही, तापमान वाढीच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ ती नष्ट होते का? तर नष्ट होत नाही, तर ती त्या पदार्थामध्ये त्या द्रवामध्ये सामावली जाते आणि त्या उष्णता ऊर्जेचा वापर करूनच द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होत असतं. तर हे झाले द्रवणांक
द्रवणांक म्हणजे विशिष्ट असं तापमान की ज्या स्थिर तापमानाला स्थायूचे द्रवामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर द्रवणाचा म्हणजे वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणजे असं तापमान आहे, अशी उष्णता ऊर्जा आहे जी त्या स्थायूमध्ये ग्रहण केली जाते. एकक वस्तुमानाच्या स्थायूचे त्याच्या द्रवणांकावर द्रवात पूर्णपणे रूपांतर होत असताना जी उष्णता ग्रहण केली जाते ती उष्णता म्हणजे द्रवणाचा किंवा वितळणाचा अप्रकट उष्मा. तसंच उत्कलनांक की ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होत असते ते स्थिर तापमान म्हणजे त्याचा उत्कलनांक. आणि उत्कलन होत असताना सुद्धा उष्णता शोषली जाते ती उष्णता म्हणजे त्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा.